आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षमने युगाचा हात पकडत तिला स्टेजवर आणलं. सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर होत्या. स्टेजच्या बाजूला 2 मोठमोठ्या स्क्रीन्स लावलेल्या होत्या. त्यामध्ये ते दोघेही झळकत होते. दोघांचीही सुंदरता एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होती. सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त त्या दोघांवरच होत्या. ऑफिसमधल्या मुली तर युगाच्या नशिबावर आतल्या जळू लागल्या होत्या. पहिलं कारण होतं ते तिच्या सुंदरतेचं, आणि दुसरं कारण होतं की ती आता पाटलांची मोठी सून झाली होती, सक्षमची बायको झाली होती. हे युवराज, सॉरी, पण एक विचारू. रिसेप्शन पार्टीमध्येच एक व्यक्ती युवराज जवळ आला. विचार. माझ्या तर ऐकण्यात आलं होतं की किर्लोस्करांचे आणि पाटलांचे संबंध इतके चांगले नाहीयेत. मग तरीही तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न पाटलांच्या मुलासोबत कसं काय लावून दिलं? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय? त्याने तोंडाला लावलेला शॅम्पेनचा ग्लास खाली घेतला. त्या व्यक्तीला प्रश्न केला. तसं समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव जमा झाले. येस, आय एम मॅरिड. मी लग्न झालं का ते विचारलं नाही. तुम्ही कधी कोणावर खरं प्रेम केलंय का? हा, म्हणजे लग्नाच्या आधी होती एक. नो मिस्टर, ते तुमचं खरं प्रेम नव्हतं. खरं प्रेम ते असतं तर ती आज तुमची बायको झाली असती. हे जे प्रेम असतं ना, हे माणसाला काहीही करायला भाग पाडतं. हीर रांझा, लैला मजनू, बाजीराव मस्तानी हे उगीच थोडे ना प्रेमात पागल झाले होते. कुछ बात तो है इस प्यार में, नाही का? पण युवराजचं बोलणं समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरून गेलं. त्याने प्रश्न वेगळाच विचारला होता आणि युवराज काहीतरी दुसरंच बोलत होता. पण युवराजच्या बोलण्याचा अर्थ त्याला स्वतःला मात्र पक्का माहिती होता. तो बोलत जरी त्या व्यक्तीशी असला तरी त्याची नजर समोरच्या त्या मोठ्याल्या स्क्रीनवर होती. त्यात तो दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स अगदी क्लिअरली बघू शकत होता. मध्ये मध्ये सक्षम ज्या प्रकारे तिच्याकडे बघत होता ते बघून युवराज ड्रिंकचा एक एक घोट घेत होता. हेच तर त्याला हवं होतं, आणि जे त्याला हवं होतं शेवटी त्याच्या बहिणीने ते करून दाखवलं होतं. सक्षम पाटील सारख्या कडक हृदयाच्या माणसाला शेवटी तिने स्वतःच्या प्रेमात पाडलं होतं. तिच्याबद्दलचं प्रेम युवराज सक्षमच्या चेहऱ्यावर स्पष्ट बघू शकत होता. युवराजकडून त्या माणसाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तसा तो निघून गेला. वेटरला बोलावून युवराजने संपलेला ग्लास त्यात ठेवला आणि दुसरा शॅम्पेनचा ग्लास उचलला. एक घोट घेत तो पुन्हा एकदा त्या दोघांकडे बघू लागला. ये इश्क नहीं आसा, बस इतना समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है. ज्याने कोणी या लाईन्स लिहिल्यात ना, त्याने अगदी परफेक्ट लिहिल्यात, आणि याची प्रचिती लवकरच तुम्हाला येईल मिस्टर सक्षम पाटील. जितकं प्रेम तुम्ही तिला द्याल ना, त्याच्या दुप्पट ती तुम्हाला त्रास देईल. इतका
की तो तुम्हाला सहनही होणार नाही आणि विसरताही येणार नाही. युवराजने तो शॅम्पेनचा ग्लास एका घोटात संपवला आणि तो त्या दोघांकडे बघून हसू लागला. सर्वजण आता एक एक करून स्टेजवर जात होते. नवीन दाम्पत्याला त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देत होते. सोबत फोटो सेशन सुद्धा सुरू होतं. बाकी गेस्ट ड्रिंक्स एन्जॉय करत होते, तर काही बुफे एन्जॉय करत होते. हाय. अंतरा एकटीच उभी असलेली बघून ध्रुव तिच्या जवळ गेला. त्याचा आवाज येताच तिने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याला हाय हॅलोही न करता तिने लगेच दुसरीकडे मान फिरवली. हे हॅलो संत्रा. अंतरा. पण यावेळी त्याने मुद्दाम तिचं नाव चुकीचं घेतलं होतं. हा अंतरा, मानलं आम्ही तुला. तू खरंच शब्दाला जागणारी आहेस. मला वाटलं तू घाबरत असशील, पण तू इथे येऊन दाखवून दिलंस की तू मला अजिबात घाबरत नाहीस. बरं, मी काय म्हणतो, तू काहीच बोलू नकोस. मी सांगितलं ना तुला एकदा की मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. मग कशाला येतोस माझ्याकडे? अरे अरे, चिल यार. आई मला म्हणाली की तू एकटी आहेस, म्हणून मी तुला फक्त कंपनी द्यायला आलो होतो, तर तूच माझ्यावर चिड. भलाई का तो जमानाही नाही रहा भाई. तुझी भलाई ना तुझ्या जवळच ठेव ध्रुव. मला गरज नाहीये त्याची. बिचारी अंतरा वैतागून तिथून निघून गेली. तसा तो पुन्हा गालात हसू लागला. काही गेस्ट संपले तसा युवराज स्टेजवर चढला. पण त्याला येताना बघून सक्षम आणि युगा दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स लगेच बदलले. सक्षमच्या चेहऱ्यावर राग होता, तर युगाच्या चेहऱ्यावर भीती. हातात मोठा बुके घेऊन युवराज एक एक पाऊल चालत त्यांच्या जवळ गेला. त्याने हातातला बुके सक्षम समोर पकडला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस पाटील. थँक यू साले साहब. सक्षमने त्याच्या हातून तो बुके घेतला आणि मागे उभ्या असलेल्या एका माणसाकडे दिला. बुके मागे ठेवून सक्षमने युवराजच्या खांद्यावर हात टाकला. त्याला जवळ घेतलं, कारण फोटोग्राफर समोर फोटो काढण्यासाठी सज्ज झाला होता. युगाला तर खूप ऑकवर्ड वाटत होतं. जेव्हा जेव्हा तिचा नवरा आणि तिचा भाऊ एकत्र यायचे, तेव्हा तेव्हा तिचा घसा भीतीने कोरडा पडायचा. तुला काय वाटलं, मी तुझ्या या खोट्या वागण्यावर विश्वास ठेवेन? अरे कुत्र्याची शेपूट आहेस तू. आयुष्यभर जरी नळीत घालून ठेवली ना, तरी तू सुधारणार नाहीस, याची खात्री आहे मला. सक्षम कॅमेराकडे बघतच युवराज सोबत बोलत होता. पण हे ऐकून युवराज मात्र गालात हसला. तिघांचं सुद्धा लक्ष कॅमेराकडे होतं. पण युवराज आणि सक्षम अगदी हळू आवाजात एकमेकांशी बोलत होते. काय दाजी, आता मेवणा आहे म्हणून तुम्ही अशी चेष्टा कराल की काय माझी? फोटो क्लिक झाला तसा युवराज सक्षमकडे वळाला. त्याने स्वतः पुढे होऊन सक्षमला मिठी मारली. तसे मात्र युगाचे डोळे मोठे झाले. जगातलं 9वं आश्चर्य बघितल्यासारखं ती त्या दोघांकडे बघू लागली.
साल्या, मेवणा आहेस म्हणून तुझे हातपाय अजून शाबूत आहेत. तुझ्या जागेत दुसरा कोण असता ना, तर केव्हाच लुळा पांगळा करून खरी बसवला असता मी त्याला. सक्षमने हळूच त्याच्या कानात त्याला धमकी दिली, पण तरी सुद्धा युवराजच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले नाही. त्याच्या चेहऱ्यावर क्लोजअप वाली स्माइल ठेवून तो सक्षम पासून बाजूला झाला. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता दाजी, त्याने मला आता खरंच काही फरक पडत नाही. आणि खरं सांगतो, मी मनापासून तुमच्या दोघांसाठी खुश आहे. तुमच्यातलं हे प्रेम असंच बहरत राहो. चला ताईसाहेब, निघतो मी आता. तुम्हाला आनंदात पाहिलं आणि भरून पावलं बघा. युवराज तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला सुद्धा हलकेच मिठी मारली. पण त्याच्या त्या मिठीने तिच्या अंगावर काटा आला. हीच मिठी तर तिला इतक्या वर्षांपासून हवी होती. पण ना तो कधी बहीण म्हणून तिच्याशी धड बोलला होता, ना कधी त्याने प्रेमाने तिला मिठी मारली होती. इतकी वर्ष ज्या मिठीसाठी ती तरसत होती, आज तीच मिठी तिला हजारो लोकांसमोर त्याने मारली होती. नकळतपणे कधी तिचे सुद्धा हात त्याच्या पाठीवर गेले तिला कळलं सुद्धा नाही. तिला मिठी मारून तो बाजूला झाला. त्याने बघितलं की तिच्या डोळ्यात पाणी आहे. ते बघून त्याने हलकेच अंगठ्याने तिच्या गालावर आलेलं पाणी पुसलं आणि फक्त एक स्माइल दिली. काळजी घ्या ताईसाहेब, येतो मी. तिच्या डोक्यावर हात ठेवत तो दुसऱ्या बाजूने उतरून खाली निघून गेला. तो जाताच तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला. युगा, आर यू ओके? मी ठीक आहे. युगाने डोळ्यातलं पाणी पुसून चेहरा पुन्हा नॉर्मल केला. स्टेजच्या पायऱ्या उतरून युवराज जातच होता. तितक्यात अचानक सत्यजित त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. तसा तो चालायचाच थांबला. हॅलो अंकल. सत्यजितला बघून युवराजने त्याला ग्रीट केलं, पण सत्यजितच्या चेहऱ्यावरची एक रेष सुद्धा हलली नाही. दोन्ही खिशात हात टाकून तो एकटक युवराजकडे बघत होता. एका क्षणासाठी त्याची ती नजर बघून युवराजच्या मनाची सुद्धा चलबिचल झाली, पण त्याने लगेच आतल्या आत स्वतःला सावरलं. निघालाच लगेच? हो अंकल, निघावं लागेल. इतक्यात? जेवण तरी करून जा. नाही अंकल, ताईसाहेबांना इतक्या सुखात पाहिलं आणि पोट भरलं माझं. अच्छा, मग तुझ्यासाठी डबा बांधून येऊ का? घरी गेल्यावर आरामात खा म्हणेस. अचानक त्याच्या पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवत शिवा पुढे आला. तसा युवराज एका क्षणासाठी दचकला. नाही, नो थँक्स. युवराज, मला घुमून फिरून बोलायला आवडत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट बोलतो. तुझ्या मनात थोडं सुद्धा चुकीचं काही चालू असेल ना, तर ते विचार आत्ताच्या आत्ता थांबव. तुझ्यामुळे युगा किंवा सक्षम किंवा आमच्या घरातल्या कोणाला जरी त्रास झाला ना, तरी त्याचे परिणाम खूप वाईट होतील. सत्यजित एक पाऊल पुढे येत थेट त्याच्या नजरेत बघत होता. तसा युवराजने आवंढा गिळला. सत्यजितची पर्सनॅलिटीच अशी होती की जेव्हा तो रागात कोणाशी तरी बोलायचा तेव्हा समोरचा आपोआप गार होऊन जायचा. नाही अंकल, असे का बोलताय तुम्ही? आणि युगा माझी मोठी बहीण आहे.
मी का त्यांच्याबद्दल वाईट विचार करेन? अरे, घाबरतोस काय तू लगेच? भाईने फक्त अल्टिमेटम दिलाय तुला. त्याला धमकी देता येत नाही ना, म्हणून तो असं प्रेमाने समजवतो. पण आता धमकी कशी असते ती मी तुला सांगतो. चुकून जरी तू युगा आणि सक्षमच्या नात्यामध्ये काही विघ्न आणायचा प्रयत्न केलास ना, तर हे जे आज तू 2 पायांवर चालत इथे आलायस ना, तसं चालायला तुझ्याकडे पाय शिल्लक राहणार नाहीत. तुझ्या बापासारखा नाही तुला आयुष्यभर व्हीलचेअरवर बसवला ना, तर आम्ही पाटील पाटील नाव लावणं सोडून देऊ. समजलं काय? शिवाने थेट पाठीमागून त्याची मान पकडली. तसा युवराजच्या पाठीचा कणाच ताट झाला. आज तुला बोलवलं कारण सगळ्या पाहुण्यांसमोर आम्हाला युगाची मान खाली जाऊ द्यायची नव्हती. पण इथून पुढे आमच्या घरात तरी सोड, घराच्या 5 किलोमीटर आजूबाजूला जरी दिसलास ना, तरी तिथल्या तिथे छाताडात गोळी घालेन तुझ्या. आमच्याबद्दल इतकी सारी माहिती मिळवलीच आहेस, तर आमच्या व्हाईट कलर मागचे काळे चेहरे सुद्धा तुला माहीतच असतील, नाही का? अहो पण शिवराज अंकल, माझ्या मनात खरंच तसं काही नाहीये. हो, नाहीये का? गुड. आणि तसं काही मनात येऊ सुद्धा द्यायचं नाही. चल जा आता. दिल्या घरी सुखी राहा. नेग. शिवाने त्याला नजरेनेच कटवलं. तसं त्याने जाता जाता एकदा सत्यजितकडे पाहिलं. सत्यजित काहीच बोलत नव्हता, पण त्याची नजर त्याला धमकावण्यासाठी पुरेशी होती. युवराजने दोघांकडेही पाहिलं आणि तो चुपचाप तिथून निघून गेला. भाई, तुला काय वाटतं? हा शांत बसेल? तुला काय वाटतं शिवा? त्याची इतक्या वर्षांची दुश्मनी तो तुझ्या एका धमकीने विसरेल? तू फक्त बोल भाई. नाही याला पण याच्या बापासारखा व्हीलचेअरवर बसवला ना, तर नाव बदल माझं. आयुष्यात हातपाय तोडण्याव्यतिरिक्त पण भरपूर कामं असतात शिवा. नेहमी हाताने नाही, कधी कधी डोक्याने पण विचार करायचा असतो. आता ते काम तुझं आहे भाई. तू तुझी कामं उगाच मला नको सांगत जाऊ हा. यु नो व्हॉट शिवा, मी विचार करतोय नेक्स्ट फंक्शन तारासाठी ठेवावं. तिच्यासाठी? का रे भाई? मला तिला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड बहाल करायचा आहे. का रे? असा काय तीर मारलाय माझ्या बायकोने? का रे भाई? असा काय तीर मारलाय माझ्या बायकोने? तुझ्यासारख्या गैबाण्याला आयुष्यभर सांभाळणं एखादा तीर मारण्यापेक्षा कमी पण नाहीये शिवा. सत्यजित तिथून निघूनही गेला. अरे यार, हे बरंय. सगळ्यांना असं वाटतं ती मला झेलते, पण मी इतके वर्ष काय काय सहन केलंय ना, ते माझं मला माहितीये. 1 प्लेट शिरा दे बोललो की 2 बुक्के पडतात पोटात. आता ते पण काय मी सगळ्यांना सांगत बसू का? काय राव, कदरच नाहीये कोणाला माझी. शिवाने स्वतःच्या ब्लेझरला झटका दिला आणि तिथून तो सुद्धा निघून गेला. इकडे युवराजने जे तिथून गाडी काढली, ते स्पीडने तो घराकडे जायला निघाला. पण अर्ध्या रस्त्यातच त्याने गाडी थांबवली. रस्ता सुनसान होता. क्वचित एखादी गाडी आजूबाजूला जात होती. परिसरात रातकिड्यांचा कर्णकर्कश आवाज येत होता.
गाडी थांबवत त्याने सीट बेल्ट काढला. बाजूची स्कॉचची बाटली हातात घेत तो गाडीच्या खाली उतरला. गाडीसमोर येऊन त्या गाडीला टेकून उभा राहिला. बाटलीचं झाकण उघडून ती बाटली सरळ तोंडाला लावली. एका खोटात त्याने अर्धी बाटली संपवली आणि बाटली खाली घेत तो मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला. सत्याची नजर आणि शिवाची ती धमकी अजूनही त्याच्या कानात गुंजत होती. अरे हट, हाले मोठे मला धमकावणारे. तुमच्या मुलांसारखं नाही मी तुम्हा दोघांना पण माझ्या पायावर झुकवला ना तर युवराज किर्लोस्कर नाव लावणार नाही. त्याने रागातच ती बाटली पुन्हा तोंडाला लावली आणि घटाघटा करत ती संपवली सुद्धा. ती संपलेली बाटली त्याने रागातच खाली फेकली. तशी बाटली फुटून त्याच्या काचा इतरत्र विखुरल्या.